सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण UDAS प्लसच्या टीचर मॉडेलमध्ये नवीन शिक्षकांची भरती झाली असेल तर त्यांना ॲड कशाप्रकारे करायचं आहे, त्याचप्रकारे काही शिक्षक बदलीने जर आपल्या शाळेत येत असतील तर त्यांना इम्पोर्ट कशाप्रकारे करायचं आहे आणि काही शिक्षकांची जर आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर झाली असेल तर त्यांना लेफ्ट स्कूल कशाप्रकारे करायचं आहे किंवा इतर काही कारणास्तव जर शिक्षकांनी जॉब सोडला असेल त्यांना डिलीट कशाप्रकारे करायचं याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. त्यासाठी पहा आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि UDAS प्लस ही वेबसाईट आपण काय करायची आहे, सर्च करायची आहे. UDAS प्लस वेबसाईटवर आपण क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सवर आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण आपला स्टेट निवडायचा आहे आणि गो या टॅबवर काय करायचं, क्लिक करायचं आहे. गो या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज आहे. या ठिकाणी आपण टीचर मॉड्यूलला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर टीचर मॉड्यूलसाठी आपल्या शाळेचा जो यूजर ID, पासवर्ड आणि खाली दिसणारा कॅप्चा आहे तो टाकून आपण लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे. पहा या ठिकाणी UDAS प्लसच्या टीचर मॉड्यूलसाठी आपल्याला हे जे पेज आलेलं आहे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसतात. या ठिकाणी आपल्याला डॅशबोर्डवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब येतात. आता यामध्ये आपल्या शाळेमध्ये जर एखाद्या नवीन शिक्षकाला इम्पोर्ट करायचं असेल तर आपण इम्पोर्ट स्टाफ या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. इम्पोर्ट स्टाफ या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येतं. या ठिकाणी आपल्याला त्या शिक्षकाचं नॅशनल कोड आपल्याला सर्वप्रथम माहीत असणं गरजेचं आहे. तो नॅशनल कोड आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या शिक्षकाची डेट ऑफ बर्थ देखील माहिती असणं गरजेचं आहे. डेट ऑफ बर्थ आपण या ठिकाणी सर्वप्रथम टाकून घ्यायची आहे. नॅशनल कोड आणि डेट ऑफ बर्थ टाकून झाल्याच्या नंतर पहा आपल्याला या ठिकाणी सर्च हा एक बटन दिसत आहे. सर्च या बटनावर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर त्या शिक्षकाची अशा प्रकारची माहिती येणार आहे. यामध्ये शिक्षकाचा नॅशनल कोड, त्यानंतर त्याचं डेट ऑफ जॉईनिंग असणार आहे. त्याचबरोबर यापूर्वीच्या त्याच्या स्कूलचे सर्व डिटेल्स आपल्यासमोर दिसत आहेत आणि खालच्या बाजूला पहा डेट ऑफ जॉईनिंग प्रेझेंट स्कूल, म्हणजे आपल्याला या शाळेमध्ये हजर दिनांक आपल्याला या शिक्षकाचा टाकून घ्यायचा आहे. तो पहा डेट ऑफ जॉईनिंग इन प्रेझेंट स्कूल आपण टाकून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे रिमार्क्स आपल्याला द्यायचा आहे की रिमार्क्समध्ये पहा आपल्याला हा शिक्षक नक्की कोणत्या प्रकारच्या बदलीने आला आहे ते मेन्शन करायचं आहे किंवा जर प्रमोशन झालं असेल प्रमोशन, अशा प्रकारचं आपण नक्की कोणत्या प्रकारचं प्रमोशन झालं आहे ते रिमार्क्समध्ये आपण टाकून घ्यायचं आहे. रिमार्क्स दिल्यानंतर पुढे इम्पोर्ट स्टाफ हे आपल्याला ग्रीन टॅब दिसत आहे. इम्पोर्ट स्टाफ या ग्रीन टॅबवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. इम्पोर्ट स्टाफ या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर सदर शिक्षक आपल्या शाळेमध्ये नव्याने ॲड होणार आहे. तर अशा प्रकारे आपण एखादा शिक्षक बदलीने जर आपल्या शाळेमध्ये आलेला असेल किंवा प्रमोशन आला असेल तर त्याला इम्पोर्ट कशा प्रकारे करायचं याविषयीची सविस्तर माहिती पाहिली. आता आपण पुन्हा एकदा डॅशबोर्डवर येऊया. आता यानंतर आपण नवीन स्टाफ कशा प्रकारे ॲड करायचा याविषयीची माहिती पाहूया. त्यासाठी पहा आपल्याला ॲड न्यू स्टाफ हे टॅब दिसत आहे, त्यावर आपण क्लिक करायचं आहे. ॲड न्यू स्टाफवर आपण क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये एक टॅब दिसत आहे, त्यावर आपण क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सिलेक्ट स्टाफ टाईपमध्ये यामध्ये टीचिंग स्टाफ आहे का नॉन टीचिंग स्टाफ आहे ते आपण देखील सिलेक्ट करायचं आहे. आपण टीचिंग स्टाफवर क्लिक केलेलं आहे. त्यानंतर टीचिंग स्टाफवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला त्या शिक्षकाची किंवा त्या स्टाफची सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. यामध्ये नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, नंतर स्टाफ कोड आपल्याला माहीत असेल तर टाकायचा असेल, जर अवेलेबल असेल तर पुन्हा सोशल कॅटेगरी टाकायची आहे, पुन्हा क्वालिफिकेशन टाकायचं आहे, त्यानंतर डिग्री टाकायची आहे, नंतर हायेस्ट प्रोफेशनल क्वालिफिकेशन टाकायचं आहे, नंतर मोबाईल नंबर आहे, ईमेल ID आहे, आधार नंबर आहे, पुन्हा आधार नंबरवर जे नाव आहे ते नाव टाकून घ्यायचं आहे. नंतर जर डिसेबिलिटी असेल तर डिसेबिलिटी टाकायची आहे. नंतर अपॉइंटमेंट कशा प्रकारे झाले ते देखील आपण टाकून घ्यायचं आहे. डेट ऑफ जॉईनिंग सर्व्हिस टाकायची आहे. डेट ऑफ जॉईनिंग इन प्रेझेंट स्कूल टाकून घ्यायची आहे आणि सर्व माहिती भरून झाल्याच्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे पहा आपण पाहिजे प्रोफेशनल इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. त्याबरोबर सब्जेक्ट लेवल देखील आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व माहिती सर्वप्रथम भरून घ्यायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करून आपण अशा प्रकारे नवीन स्टाफ ॲड करू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं, आपल्या शाळेतून एखाद्या शिक्षकाची बदली झाली असेल किंवा प्रमोशन झालं असेल किंवा इतर कोणत्या कारणास्तव जर शिक्षकाने शाळा सोडली असेल तर त्यांना डिलीट कशा प्रकारे करायचं, ट्रान्सफर कशा प्रकारे करायचं किंवा शिफ्ट कशा प्रकारे करायचं याविषयीची सविस्तर प्रक्रिया पाहूया. त्यासाठी पण आपण पुन्हा एकदा डॅशबोर्डवर आलेलो आहोत. डॅशबोर्डवर आल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचे एक पेज येणार आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण टोटल टीचिंग स्टाफ इन पोझिशन या ठिकाणी आपल्याला 2 हा नंबर दिसत आहे. तर आपण त्या 2 या नंबरवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर शाळेतील सर्व शिक्षकाची माहिती आपल्यासमोर येणार आहे. तर पहा या ठिकाणी दोन्ही शिक्षकाची माहिती आपल्यासमोर आलेली आहे. आता आपल्याला ज्या शिक्षकाला शाळेतून लेफ्ट किंवा ट्रान्सफर करायचं आहे त्याच्या नावासमोर पहा आपल्याला एक बटन दिसत आहे लेफ्ट स्कूल. आपण त्या लेफ्ट स्कूलवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. लेफ्ट स्कूलवर क्लिक केल्यानंतर पहा
आपल्यासमोर सदर शिक्षकाची माहिती अशा प्रकारची येणार आहे। त्याचबरोबर आपल्याला काही सूचना देखील आलेल्या आहेत। त्या सूचना आपण या ठिकाणी काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि खाली जर पाहिलं तर आपल्याला एक टॅब दिसत आहे पहा, लेफ्ट स्कूल। तर लेफ्ट स्कूल टॅबवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। लेफ्ट स्कूल या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे। यामध्ये आपल्या स्क्रीनवर आपल्याला असं दिसणार आहे, आर यू शुअर टू सेंड द पर्टिक्युलर स्टाफ टू ड्रॉप बॉक्स। तर या ठिकाणी आपल्याला ज्यांना ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचं आहे त्यासाठी नक्की रिझन देखील आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। तर नक्की कशामुळे त्यांची बदली झाली ते आता आपण रिझन सिलेक्ट करूया। यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला रिझन दिसत आहेत। यामध्ये ड्रॉप बॉक्समध्ये ड्यू टू रिटायरमेंट आहे, तर ट्रान्सफर शिफ्टेड टू अनदर स्कूल आहे, ड्यू टू जॉब लेफ्ट आहे, रॉंग इम्पॉर्टंट किंवा रिस्टोर्ट आहे, नंतर ड्यू टू प्रमोशन आहे, ड्यू टू सस्पेन्शन आहे, ड्यू टू डेप्युटेशन आहे, ड्यू टू डेथ आहे। अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन असतात। तर यापैकी नक्की त्या शिक्षकाची कोणत्या कारणामुळे बदली झालेली आहे किंवा नक्की कोणतं कारण आहे की आपण त्या शाळेतून त्यांना लेफ्ट करत आहोत किंवा डिलीट करत आहोत ते आपण या ठिकाणी निवडायचं आहे। तर आपण या ड्यू टू प्रमोशन हा टॅब या ठिकाणी निवडलेला आहे। तर आपल्या शाळेतून या शिक्षकांची बदली प्रमोशन न झाली असल्यामुळे आपण ड्यू टू प्रमोशन हा टॅब निवडलेला आहे। त्यानंतर रिमार्क्समध्ये आपल्याला नक्की यांचं प्रमोशन कशा प्रकारे झालेलं आहे, नक्की कोणत्या कारणास्तव त्यांचं प्रमोशन झालेलं आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। त्यानंतर खाली पहा, लास्ट डेट ऑफ सर्व्हिस इन स्कूल, म्हणजे या शाळेत त्यांची शेवटचा दिनांक जो आहे तो सर्व्हिसचा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आणि खाली लेफ्ट स्कूल हा आपल्याला टॅब दिसत आहे, त्या लेफ्ट स्कूलवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्या शाळेतून बदलीने किंवा प्रमोशनने झालेल्या शिक्षकाला कशा प्रकारे शिफ्ट किंवा लेफ्ट करायचे आपण पाहिलं। आता ते ड्रॉप बॉक्समध्ये आलेत का ते आपण पाहूया। त्यासाठी आपल्याला खाली एक टॅब दिसत आहे, तर सर्च इनएक्टिव्ह अँड ड्रॉप बॉक्स स्टाफ। तर आपण त्या ठिकाणी क्लिक करायचं, सर्च इनएक्टिव्ह अँड ड्रॉप बॉक्स स्टाफवर आपण काय करूया, क्लिक करूया। या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला सर्वप्रथम UDAS कोड टाकून घ्यायचा आहे आपल्या शाळेचा। तर आपण या ठिकाणी UDAS कोड टाकून घ्यायचा आहे सर्वप्रथम आणि सर्च या टॅबवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। सर्च या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा ज्या शिक्षकांना आपण आपल्या शाळेतून लिफ्ट किंवा डिलीट केलेला आहे त्यांची सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। यामध्ये सदर शिक्षकाचा नॅशनल कोड, पुन्हा स्टाफ नेम, पुन्हा स्टाफ टाईप दिसत आहे, डेट ऑफ द जॉइनिंग इन सर्व्हिस आहे, डेट ऑफ द जॉइनिंग इन लास्ट स्कूल आहे, डेट ऑफ द रिलिव्हिंग इन लास्ट स्कूल आहे। त्यानंतर पुढे रिझन फॉर ॲक्टिव्ह अँड इनएक्टिव्ह देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तर अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतून एखाद्या शिक्षकाची ट्रान्सफर झाली असेल किंवा प्रमोशन झालं असेल तर त्यांना कशा प्रकारे UDASच्या टीचर मॉड्यूलमधून लेफ्ट करायचं आहे किंवा डिलीट करायचं आहे याविषयीची संपूर्ण प्रक्रिया पाहिली। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।